लखनौच्या विकासनगरमधील लागलेल्या आगीच्या ज्वाला सध्या विझल्या असतील, पण मागे उरलेली राख अनेक प्रश्न उभे करत आहे. जसे की कुठलेही संकट येते तेव्हा या देशातील पहिला आणि शेवटचा बळी फक्त गरीबच असतो का? मित्रांनो, जेव्हा एखाद्या पॉश सोसायटीत किंवा आलिशान इमारतीमध्ये आग लागते तेव्हा तिथे फायर फायटिंग सिस्टम असतो, त्यासोबतच इन्शुरन्स असते आणि सावरण्यासाठी बँक बॅलन्स सुद्धा असते. पण लखनौमध्ये ज्या 250 झोपड्या जळाल्या त्या फक्त लाकडाच्या किंवा प्लास्टिकच्या नव्हत्या, तर त्या गरिबांची रक्ताघामाची ती कमाई होती. आज आपण डिजिटल इंडियाच्या महासत्ताच्या गप्पा मारतो, पण आजही या देशाचा एक मोठा भाग प्लास्टिकच्या झोपड्यांखाली का जगतो? नियम, कायदे आणि सुरक्षा फक्त श्रीमंतांच्याच वस्त्यांसाठी का आहे? जोपर्यंत या देशातील गरिबांच्या आयुष्याला फक्त आकडा समजला जाईल तोपर्यंत असे बळी अनेक जात राहतील. गेलेल्या निष्पाप जीवांना भावपूर्ण श्रद्धांजली. जय भीम, जय संविधान.